नमस्कार. कधी-कधी असं वाटतं ना, की आपण दिवसभर धावपळ करतो, पण खरंच काहीतरी महत्त्वाचं काम पूर्ण झालंय का, की आपण फक्त व्यस्त आहोत? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत, की एआय टूल्स आपलं रोजचं काम किती सोपं करत आहेत आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा वेळ कसा वाचवत आहेत. तर आजच्या आपल्या प्रवासात आपण आधी कामांमधल्या काही नेहमीच्या समस्यांबद्दल बोलू आणि मग बघू की एआय आधारित साधनं त्यावर कशी मात करतात. आपण उत्पादकतेचा विरोधाभास, स्मार्ट कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटीमधले अडथळे आणि त्या कंटाळवाण्या कामांपासून कशी सुटका मिळवू शकतो हे सगळं जाणून घेणार आहोत. चला, तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, उत्पादकतेचा विरोधाभास. आपण दिवसभर कामात असतो, पण खरंच दिवस संपल्यावर समाधान मिळतं का? आणि हाच तो प्रश्न आहे जो आजच्या काळात प्रत्येकाला पडतो. आपण फक्त कामात गुंतून राहिलो आहोत की खऱ्या अर्थाने काहीतरी महत्त्वाचं घडवत आहोत? चला, यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. इथेच तर खरा बदल दिसतोय. बघा, डावीकडे आहे ती आपली नेहमीची कामं. तेच तेच मेसेज टाईप करणं, नव्याने डिझाईन बनवणं, डेटा कॉपी पेस्ट करत बसणं. पण उजवीकडे बघा, एआयच्या मदतीने हेच सगळं ऑटोमॅटिक होतंय. टेक्स्ट ऑटोमेट होतो, डिझाईन तयार होता, डेटा आपोआप काढला जातो. विचार करा, याने आपला किती प्रचंड वेळ वाचू शकतो. चला, आता पहिल्या उपायाकडे वळूया. कोणत्याही कामात सगळ्यात जास्त वेळ खाणारी गोष्ट कोणती असेल? तर ती आहे कम्युनिकेशन, म्हणजे संवाद. एआय हाच संवाद कसा एकदम सोपा आणि वेगवान बनवतोय ते पाहूया. आपल्या कामातली सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे सारखं सारखं टायपिंग करणं आणि ईमेलला उत्तरं देत बसणं. खरं सांगायचं तर यातच दिवसाचे कितीतरी तास वाया जातात. हीच ती समस्या आहे जी आपण आत्ता सोडवणार आहोत. तर यावर उपाय आहे मॅजिकल एआय. हे एक साधं क्रोम एक्सटेन्शन आहे. आता जरा विचार करा, आपण दिवसभरात किती वेळा तोच तोच ईमेल, तोच पत्ता किंवा तोच मेसेज टाईप करत असतो. हे टूल काय करतं, तर छोट्याशा शॉर्टकटमधून अख्खाच्या अख्खा टेक्स्ट तयार करतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे वापरल्याने आठवड्याचे सरासरी 7 तास वाचू शकतात. हे बघा किती सोपं आहे. समजा /ॲड्रेस टाईप केलं की तुमचा पूर्ण पत्ता हजर, /थँक्स टाईप केलं की आभार मानणारा मोठा ईमेल तयार, आणि /इंट्रो टाईप केलं की तुमचा परिचय देणारा मेसेज तयार होतो. याने रोजची टायपिंगची कामं कितीतरी पटीने सोपी आणि वेगवान होतात. पुढचं टोल आहे ALAI. प्रत्येक ईमेलला काय उत्तर द्यायचं हा विचार करण्याचा जो मानसिक ताण असतो ना, तो हे कमी करतं. ते येणारा ईमेल पूर्ण वाचतं, त्याचा संदर्भ समजतं आणि एक प्रोफेशनल उत्तर तयार करून देतं. आपला वेळही वाचतो आणि विचारही. आणि जेव्हा आपल्याला एकाच वेळी खूप लोकांना मेसेज पाठवायचा असतो, तेव्हा आय कॉन्टॅक्टसारखी साधने खूप उपयोगी पडतात. एक एक करून ईमेल पाठवण्याऐवजी एकच कॅम्पेन तयार करा आणि शेकडो लोकांना एका क्लिकवर पाठवा. इतकंच नाही, तर त्याचे परिणामही लगेच तपासा. बरं, आता आपण अशा एका भागाकडे वळूया जिथे एआय सर्जनशीलतेला एक नवी दिशा देत आहे. ज्यांच्याकडे डिझायनिंगचं खास कौशल्य किंवा महागडं सॉफ्टवेअर नाहीये, त्यांच्यासाठी एआय निर्मितीची प्रक्रिया किती सोपी करतोय ते पाहूया. आपल्याला माहीतच आहे, चांगले व्हिडिओज, आकर्षक फोटोज किंवा प्रोफेशनल डिझाईन बनवण्यासाठी बऱ्याचदा खास स्किल्स आणि क्लिष्ट सॉफ्टवेअरची गरज लागते. पण आता हे चित्र हळूहळू बदलत आहे. रनवे एआय हे तर एक खरंच क्रांतिकारक साधन आहे. हे तुमच्या डोक्यातल्या कल्पनेला थेट व्हिडिओमध्ये बदलतं. तुम्हाला फक्त तुमची कल्पना लिहायची आहे आणि व्हिडिओ तयार. यासाठी ना कॅमेऱ्याची गरज ना एडिटिंग स्किल्सची. पिक्टोरी आणि इनव्हिडिओसारखी साधने हीच प्रक्रिया आणखी सोपी करतात. फक्त तुमची स्क्रिप्ट तिथे पेस्ट करा आणि बस. एआय स्वतःच योग्य दृश्य निवडेल आणि तुमचा व्हिडिओ तयार होईल. तुम्ही तो तपासून लगेच एक्सपोर्ट करू शकता. मिड जर्नीच्या स्त्रोतामधील हे वाक्य सगळं काही सांगून जातं. मजकूर प्रॉम्प्ट्सना आश्चर्यकारक व्हिज्युअल आर्टमध्ये बदला. याचा अर्थ सरळ आहे, तुम्ही फक्त शब्दात सांगा की तुम्हाला काय हवंय आणि एआय त्याचं एक सुंदर चित्र तयार करून देईल. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या समस्येकडे वळूया. ती म्हणजे मॅन्युअल डेटा एंट्री आणि माहिती काढण्याची कंटाळवाणी कामं. डेटा हाताळण्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे एकतर ते खूपच वेळखाऊ आहे, दुसरं म्हणजे कंटाळवाणं, आणि तिसरं म्हणजे त्यात चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाते. यावर नॅनोनेट्स हे एक उत्तम उत्तर आहे.
हे AI प्लॅटफॉर्म काय करतं तर इनव्हॉइसेस, फॉर्म्स आणि इतर डॉक्युमेंट्समधनं डेटा आपोआप काढून घेतं. म्हणजे मॅन्युअल डेटा एंट्रीची गरजच संपली. आणि ब्राउज AIची प्रक्रिया तर त्याहूनही सोपी आहे. समजा तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरून डेटा काढायचा आहे, तर तुम्ही AIला प्रशिक्षण देऊ शकता आणि तेही कोणत्याही कोडिंगशिवाय. फक्त तुम्हाला हव्या असलेल्या डेटावर क्लिक करा आणि बाकीचं सगळं काम AI करेल. चला, आता आपण समारोपाकडे वळूया. या सगळ्या तांत्रिक बदलाचा आपल्या कामावर काय परिणाम होतो आणि याचे भविष्यात काय फायदे आहेत ते थोडक्यात पाहूया. तर मग फरक स्पष्ट आहे. AI पूर्वी आणि AI सह कामाच्या पद्धतीत जमीन-आसमानाचा फरक आहे. मग तो संवाद असो, सर्जनशीलता असो किंवा डेटा मॅनेजमेंट. आता या तिन्ही क्षेत्रांमध्ये कमी श्रमात जास्त आणि अचूक परिणाम मिळत आहेत. मॅजिकल AIच्या स्रोतामधील हे एकच वाक्य या सगळ्या साधनांचा मुख्य फायदा अचूकपणे सांगतं. कमी टाईप करा, जास्त काम करा. चला तर मग या विश्लेषणाचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. जेव्हा AI आपली सगळी छोटी मोठी कंटाळवाणी कामं हाताळेल, तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा आणि सर्जनशीलतेचा वापर करून पुढे काय नवीन निर्माण करणार आहोत यावर नक्की विचार करा.